द फोर्थ लार्जेस्ट टाउन इन महाराष्ट्र इन करप्शन इज पुणे। प्रभाग क्रमांक 13चा प्रचार आमचा हा दुसरा दिवस पदयात्रेचा आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की प्रभाग रचनेप्रमाणे आता येरोड्याचा हा भाग जवळजवळ 16 ते 20 हजाराचा भाग हा पूर्वीच्या आमच्या ताडेवाला रोड, सोमवारपेठ, नानापेठला ऍड झाला। आमचे चारही उमेदवार इथं आहेत। कुणाल राजगुरू असतील, सुमय्या नदा, वैशाली भालेराव आणि मी अरविंद शिंदे। अतिशय गेल्या वेळेला इथं काही घटना घडल्यामुळं, नाहीतर पारंपरिक काँग्रेसचा विचारसरणीचा मतदारसंघ असल्याने गेल्या वेळेला काही घडलं। आता ह्या प्रभागामध्ये फिरत असताना अनेक महानगरपालिकेची कामं प्रलंबित राहिलेत। मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल। हा येरोडा भाग पुणे शहराच्या एका उंचवट्यावर असल्यामुळे जो गुरुत्वाकर्षणाने, ग्रॅव्हिटीने जे पाणी मिळायला पाहिजे त्या पद्धतीने पाणी मिळत नाही। आम्ही चारही नगरसेवक ह्या आश्वासित आहोत की आल्या आल्या ह्यासाठी एक नवीन वेगळी टाकी कुठं उपस्थित करता येते का, येरोड्यासाठी वेगळी पाण्याचा कोटा आपल्याला तयार करता येतो का, आणि ज्या पद्धतीने अनडेव्हलपपणे इथं कन्स्ट्रक्शन झालं त्या पद्धतीने त्या लोकांना तशी सुविधा प्राप्त होते का, या सगळ्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, त्याचबरोबर ह्या बाजूला लमाण तांडा सुद्धा आहे। आजपर्यंत प्रत्येकाचं भवन झालं पण लमाण समाजाचं कुठेही भवन झालं नाही, म्हणून ती एक जागा आमच्या लक्षात फायर ब्रिगेडच्या समोरचे लमाण तांड्यांच्या समाजासाठी आम्ही एक सेवालाल भवन ह्याची सुद्धा आम्ही विचार करून ठेवलेले, जो आमच्या मॅनिफेस्टोमध्ये येणार आहे। पूर्ण आपल्यावरती काँग्रेस पक्षाची देखील जबाबदारी आहे आणि आपण देखील प्रचारामध्ये फिरताय, तर एकूणच काँग्रेसच्या इतरही उमेदवारांसोबत कसा प्रचार सुरू आहे? सकाळची आमची पदयात्रा ही 8:30-9ला सुरू झाल्यानंतर दुपारी 1:30-2ला थांबल्यावर परत 4ला सुरू होते। त्या मध्यंतच्या काळामध्ये इतर प्रभागामध्ये माझी जिथे जिथं आवश्यकता असेल, त्याचबरोबर आता प्रमुख वक्ते येणार आहेत, त्यांच्या सभा आयोजित करणं, त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सेस रोज दुपारची होणार आहे। आज पहिली प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार आहे। सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो काही आम्ही वापर करणार आहोत तो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आचारसंहितेच्या बंधनात राहून जेवढं नागरिकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं पोहोचून या 7 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेमध्ये उच्चांक भ्रष्टाचाराचा केला। आपल्याला सर्वे प्रमाणे असेल तर फोर्थ लार्जेस्ट टाउन इन महाराष्ट्र इन करप्शन इज पुणे। हे जे आता आलंय ते आम्हाला खोडून काढायचंय आणि परत एकदा पुणेकर जे पुण्यासाठी होते त्याची आम्हाला ओळख बनवायची।